देवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. माझा प्रश्न असा आहे, झाडाचं जर मला फळ पडलं, आता आंब्यात अशी चालू आहे, पावसाने गेली ना सडी पुन्हा असू द्या. आता हे उन्हाळा म्हणजे कडक कडक उन्हाळ्याचा दिवस आहे, हो मे महिन्यामध्ये ह्या सुद्धा पाऊस आहे. तर भविष्यवाणी कुणाची या कुणाची या काय सांगितलंय? उन्हाळ्याचा पावसाळ्याचा उन्हाळा गा होईल. बाबा या जगातून लई मोठी हानी येणार आहे. नामाची एक ना एक भविष्यवाणी 1932 सालात लिहिलं होतं. कोरोना नावाचा रोग येईल आणि मुंग्यासारखी माणसं मरतील, मेली गाड्या. मामाने सांगितलं होतं. आता ह्या 2025च्या बातमीमध्ये काय हे जंगलातला पक्षी गावात येईल. 24 तासात खरं झालं. हैदराबादचं प्रकरण आहे मामा. बरोबर. आणखी भारत पाकिस्तान युद्ध होईल ह्या 2025च्या बातमीचे सांगितलं झालं. उन्हाळ्याचा पावसाळ्याचा उन्हाळा होईल सांगितलं झालं. मे महिना कडक उन्हाळ्याचा आहे. कोणाला सुट्ट्याच्या त्यांना सुट्ट्याच कळणार. नेमका मे पावसाळा आहे का उन्हाळा तेच कळणार पोरांना. ते सुद्धा बधीर झाले ते आता त्यांना कायच कळ नाही गड्या. मे नाही लागला हे ऋतूचा का तरी भविष्यवाणी मामाची. जग गोडीकडे चाललंय आणि आपण जो भक्ती करतोय तेच करून जाणार आहे. ध्यानात ठेवा, तेच करून जाणार आहे. त्यांना दुसरा कोणी जो बाळूमामाचा पांडुरंगाचा ननोबाई तुकोबाईचा भक्तीचा मार्ग रचतो या त्याला कुठल्याच गोष्टीची चिंता करायची गरज नाही. बघा झाडाचं जर फळ पडलं तर बाबा कुठं येतं व आकाशात उडून खाली येतं. तुम्ही जर अग्नी पेटवला तर अग्नी असा वर निघतो का खाली जमिनीत बर वर का अग्नी निघतो मामा? अग्नीची देवता कोण या? सूर्य. कोण या? सूर्य. अग्नी कुठं पेटवला तर त्याला सूर्य